श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर 30 ऑक्टोबर म्हणजे गुरुवार या दिवशी आहे कुष्मांड नवमी म्हणजे आवळा नवमी. आवळा नवमीला अक्षय नवमीसुद्धा म्हणून ओळखलं जातं. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केली जाते. असे मानले जाते की या काळामध्ये भगवान विष्णू आवळ्याच्या झाडामध्ये वास करतात. या दिवशी कोळा दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करावी कारण हे करणे अत्यंत पवित्र मानले जाते. कुष्मांड नवमीच्या दिवशी कोहळा दान करण्याची प्रथा आहे. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते व संकटे दूर होतात असे मानले जाते. या दिवशी भगवंतांनी कुष्मांड नावाच्या राक्षसाला ठार मारले होते असे म्हटले जाते. त्यावेळेला त्याच्या रक्तापासून कोहळ्याचा वेल तयार झाला होता अशी एक आख्यायिका आहे. या दिवशी आवळा नवमीचे विधी केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. कार्तिक शुक्ल नवमीला कुष्मांड नवमी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी. या दिवशी आपण गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची पूजा करावी. यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्य मौल्यवान वस्तू या दान कराव्या असे सांगितले जाते. सध्यास्थितीमध्ये पंचरत्ने दान करणे शक्य नसले तरी कोहळा आपण सहजरित्या दान करू शकतो. तुपामध्ये कोहळा दान करण्याची प्रथा आहे, पण असे केल्यापेक्षा आपण तूप आणि कोहळा असे वेगवेगळे 2 जिन्नस दान करू शकतो. कोहळ्यापासून बनवलेला जो पेठा असतो तो देखील आपण दान करू शकतो. दान करताना आपल्याला असं बोलायचं आहे की हे विष्णू, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेल्या आणि अनेक बियांनी युक्त असलेला कोहळा मी तुला अर्पण करत आहे. या भावनेने हा कोहळा दान करावा. या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करावी. आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करावे आणि पूर्वेकडे तोंड करून ओम धात्रे नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो व कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. तसेच आपण या दिवशी आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करून 108 वेळा प्रदक्षिणा करावी. यासोबत आवळा वृक्षाखाली ब्राह्मण, गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान करावे. स्वतः देखील आवळ्याच्या वृक्षाखाली बसून जेवावे. असे केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होते. तसेच आपण अक्षय नवमीच्या दिवशी आवळा रोपाचे दान करू शकतो किंवा आवळ्याच्या रोपाचे आपण रोपण सुद्धा करू शकतो. आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा उत्तर दिशेला जर जागा असेल तर आवळ्याचे झाड लावावे. उत्तर दिशेला झाड लावणे शक्य नसेल तर पूर्व दिशेला लावावे. असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो व सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी आपण व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत ठेवा आणि आवळा वृक्षाची पूजा करा. भगवान विष्णूला आवळा अर्पण करा. भोग अर्पण केल्यानंतर त्या आवळ्याचे सेवन करा. असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात व आरोग्य देखील प्राप्त होते. तसेच या दिवशी आपण गरीब गरजू लोकांना उबदार कपडे दान केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. आवळ्याच्या झाडाची पूजा करून हनुमानास आपण शेंदूर, वस्त्र आणि सुपारी अर्पण करा. यानंतर प्रार्थना करा आणि सुंदरकांडाचे पठण करा. असे केल्याने आपले सर्व त्रास दूर होतात, सर्व समस्यांपासून आराम मिळतो. सोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. द्वापारयुगामध्ये कुष्मांड हा दैत्य सर्वांना त्रास द्यायचा. त्यामुळे भगवान विष्णूंनी या दिवशी याचा वध केला होता. त्यावेळी कुष्मांड दैत्याच्या शरीरातून अनेक वेली उत्पन्न झाल्या. त्यांना फळे लगडलेली होती. ते होते म्हणजे कोहळे. हे कोहळे भगवान विष्णूंना विशेषत्वाने प्रिय झाले. म्हणून त्या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करावी, मग कोहळ्याचे दान द्यावे. कोहळ्याला सजीव प्राण्यांच्या शिराचे प्रतीक मानतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्त्रिया कोहळा कापत व चिरत नाही किंवा पुरुष मंडळीकडून पहिला घाव घालून घेतात, नंतर त्या स्त्रिया ते चिरतात. यज्ञातही पशुबळीऐवजी कोहळ्याला बळी दिला जातो. कोहळा हा पित्तशामक व बलवर्धक आहे. हे गुणधर्म लक्षात घेऊन त्याचे रक्षण आणि संवर्धन व्हावे. तसेच भोजनातही वापर व्हावा या दृष्टीने त्याचा समावेश या व्रतामध्ये केला गेलेला आहे.